नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर पोलीस भरती, पार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी आणि आरटीचे पेपर सुरू झाले आहेत. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मुलांनी मला काही प्रश्न पाठवले. सर्व प्रश्न नाही पाठवले, काहीतरी 5-10 प्रश्न मुलाकडून आले. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा जर पेपर झाला असेल, तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका, तसे मी त्याचं एक्सप्लेनेशन घेऊन येईन. ठीक आहे. तर आज काही जीकेचे 4-5 प्रश्न मुलांनी मला पाठवले. त्यामध्ये मग वेड चित्रपटाची अभिनेत्री कोण म्हणून एक प्रश्न होता. तर जेनेलिया देशमुख या काय आहेत, तर वेड चित्रपटाच्या अभिनेत्री आहेत. त्याच्यानंतर मग मला प्रश्न होता की आपला म्हणजे प्रश्न आला होता की आज भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण. तर त्या अनुषंगाने भारताच्या तुम्ही सगळ्या पहिल्या घडामोडी चांगल्या प्रकारे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समोरच्या शिफ्टमध्ये कामी येतील. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील आहेत. ओके. सो त्यानंतर प्रश्न होता की सरदार सरोवर डॅम जो आहे तो कुठे आहे, तर तो कुठे आहे, तर नर्मदा नदीवर आहे. कुठं? केवाडिया, गुजरातमध्ये. ओके. त्यानंतर प्रश्न होता टंगस्टन या धातूला शोध कोणी लावला, तर त्याचा शोध लावला होता कार्ल विलेन शिल यांनी. कोणी? कार्ल विलेन शिल यांनी काय टंगस्टन या धातूचा शोध लावला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग प्रश्न होता की युएसबीचा लॉंग फॉर्म विचारला होता. तर काय युएसबीचा लॉंग फॉर्म काय, तर युनिव्हर्सल सिरियल बस. ठीक आहे. काय तर त्याचा लॉंग फॉर्म काय युएसबीचा युनिव्हर्सल सिरियल बस हे युएसबीचा लॉंग फॉर्म. बस एवढेच प्रश्न मला मुलांनी पाठवले. जर तुम्हाला काही प्रश्न आठवत असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मराठीचं एक सजीवच्या विरोधात काय तर निर्जीव असा मुलांनी मला प्रश्न पाठवला. सो तुमची शिफ्ट आज झाली असेल तर तुम्हाला जे काही प्रश्न आठवत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मला, किंवा मग माझी टेलिग्राम आयडी आहे, त्या टेलिग्राम आयडीवर तुम्ही क्वेश्चन पाठवू शकता. ओके. सो त्या अनुषंगाने समोरच्या शीटमध्ये आपल्याला काय प्रश्न येऊ शकतात, याच्यावर आधारित मी रायगडचा जो पेपर झाला होता त्याचं तुम्हाला थोडं अनालिसिस सांगणार आहे. सो आणि मराठीच्या मी काही नोट्स पण याच्यामध्ये एड केलेले आहेत. ओके. सो मला इथून तुम्ही कोणकोणते टॉपिक आले होते ते कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ओके. सो आपण सुरुवात करूया. हम्म, हम्म. तर मला मला मराठी भाषा लिपी आणि व्याकरण याच्यावर प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ण विचार, अक्षर व जोडाक्षरे, त्याच्यानंतर स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी याच्यावर प्रश्न विचारतात पोलीस भरतीला. त्याच्यानंतर मग शब्दाच्या जाती आहेत. ओके. त्याच्यावर प्रश्न. त्याच्यानंतर नाम, लिंग विचार, वचन विचार, विभक्ती विचार, सामान्य रूप, सर्वनाम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर हे महत्वाचे टॉपिक कोणते, विशेषण, धातू साधित किंवा कृदंते, त्याच्यानंतर क्रियापद व क्रियापदाचे प्रकार, काळ व अर्थ. काळ व अर्थ म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, त्याच्यानंतर मग भविष्यकाळ याच्या संबंधी प्रश्न असतात. ओके. त्याच्यानंतर मग क्रिया विशेषण अव्यये, त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यये, त्याच्यानंतर उभयानवी अव्यये, केवळ प्रयोगी अव्यये, त्याच्यानंतर प्रयोगावर प्रश्न असतात, समासावर प्रश्न असतात, त्याच्यानंतर शब्दसिद्धीवर प्रश्न असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सिद्ध शब्द त्याच्यामध्ये कोणकोणते, तर तत्सम, तद्भव, देशी, परभाष्य शब्द येतात. त्याच्यानंतर साधित शब्द त्याच्यामध्ये मग प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, समास घटित, अभ्यस्त. ठीक आहे. वाक्यपृथक्करणावर प्रश्न होतो तो एमपीसीला असतो. त्याच्यानंतर मग याच्यावर प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गार्थी, नकारार्थी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वाक्याचे प्रकार कोणकोणते, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वाक्याचे प्रकार कोणते, केवळ मिश्र वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य याच्यावरती प्रश्न असतो. त्याच्यानंतर अलंकारवर प्रश्न असतात तेवढे. त्याच्यानंतर मग शब्दशक्तीवर प्रश्न असतात 1-2. ओके. त्याच्यानंतर शब्दसंग्रह खूप महत्वाचा आहे. तर ठीक आहे, तो ग्रामरचा पाठ झाला. आणि शब्दसंग्रहामध्ये पण बघितलं तर वाक्प्रचार, त्याच्यानंतर म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमाबद्दल एक शब्द, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, त्याच्यानंतर शुद्ध शब्द आणि अलंकारिक शब्द. ठीक आहे. तर हे महत्वाचे टॉपिक आहेत. हे टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा, जेणेकरून तुमच्या समोरच्या येणाऱ्या शिफ्टला हे कामी पडतील. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तर ह्या माझ्या शॉर्ट नोट्स आहेत, मी स्वतः तयार केलेल्या. सो बघा, त्याचं मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेनेशन सांगणार आहे. सो शब्द विचार. ठीक आहे. शब्द विचारामध्ये काय येतात, तर शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती किती आहेत, तर 8 आहेत शब्दांच्या जाती. त्याच्यानंतर शब्दसिद्धी. शब्दसिद्धीचे किती प्रकार, 2 प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय शब्दशक्ती. ठीक आहे. शब्दशक्तीचे किती प्रकार, 3 प्रकार आहेत. ओके. सो शब्दांच्या जातीमध्ये काय येतं, आधी नाम, त्याच्यानंतर सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे
शब्दांच्या जातीमध्ये येतात. शब्दांच्या किती 8 जाती आहेत. ओके. सो नाम म्हटलं तर काय फूल, हरी असे कोणतेही नाम. ठीक आहे. एका व्यक्तीला दिला एका वस्तूला दिलेले नाम. ठीक आहे. सर्वनाम म्हणजे कोणकोणते तर मी, तू, हा हे काय सर्वनाम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विशेषण काय कडू, दहा, त्याचा हे काय विशेषण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रियापद काय खातो, बसतो, उठतो, नाचतो, फिरतो हे सगळे क्रियापद झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रियाविशेषण अवयव कोणते आहे तर आजकाल, स्थळ, काळ, वेळ दाखवते त्याला काय म्हणतो आपण क्रियाविशेषण अवयव म्हणतो. ठीक आहे. तर आज, काल, तिथे, फार हे काय झाले क्रियाविशेषण अवयव झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अवयव कोणते आपण एखाद्या शब्द लावतो खाली, वर, त्याच्यानंतर करिता हे काय झाले तर आपले शब्दयोगी अव्यय झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर काय उभयानवी अव्यय कोणते आहेत तर व, आणि, परंतु, म्हणून हे काय झाले आपले उभयानवी अव्यय. ठीक आहे. दोन वाक्याला जोडण्याचं काम करते उभयानवी. ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर आपण केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय शाबास, अरे रे. ठीक आहे. सिच्युएशन काय आपण दाखवतो. ठीक आहे. नाराज असेल, आनंदी असेल तर केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करतात. ठीक आहे. खूप आनंद झाला असेल तर किंवा आपण आश्चर्यचकित असेल तेव्हा काय करतो आपण केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करतो. ओके. सो आपण काय त्याच्यानंतर मग शब्दसिद्धी. शब्दसिद्धीचे दोन प्रकार काय सिद्ध शब्द आणि साधित शब्द. ठीक आहे. आता सिद्ध शब्दाचे 3 प्रकार कोणते तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द. ठीक आहे. तत्सम शब्द म्हणजे कोणते जे संस्कृत मधून मराठी जशीच्या तसे आले त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. ठीक आहे. आणि तद्भव शब्द म्हणजे काय ते संस्कृत मधले शब्द जे मराठीत बदलून आले त्याला आपण काय म्हणतो तद्भव शब्द असे म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर साधित शब्द कोणते तर प्रत्यय घटित. ठीक आहे. शेवटी आपलं काय प्रत्यय काय लावतो आपण एखाद्या शब्दाच्या शेवटी आपण काय लावतो प्रत्यय लावतो त्याला आपण काय म्हणतो प्रत्यय घटित शब्द म्हणतो. ठीक आहे. उपसर्ग म्हणजे काय एखाद्या शब्दाच्या आधी जो आपण लावतो त्याला काय म्हणतो आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर समास घटित. त्याच्यानंतर अभ्यस्त. अभ्यस्ताचे किती प्रकार 3 प्रकार कोणकोणते पूर्णाभ्यस्त शब्द असतात त्याच्यामध्ये अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक शब्द. ठीक आहे. तर हे 3 टाईप येतात अभ्यस्त याच्यामध्ये. पूर्णाभ्यस्त म्हणजे कसं हळूहळू जवळजवळ म्हणजे एका शब्दाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते. ठीक आहे. कटकट. ठीक आहे. अंशाभ्यस्त म्हणजे काय तर अर्धवट अर्धवट होते. ठीक आहे. हा आंबट आहे तर हा चिंबट, शेजारी, पाजारी. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुकरण वाचक. ठीक आहे. तर हा काय ध्वनी वाचक शब्दाची पुनरावृत्ती होते. ठीक आहे. गुडगुडीत, बडबड, सडसड, तुरु तुरु, चुटू चुटू, लुटू लुटू. ठीक आहे. त्याच्यानंतर मग स्वदेशी शब्द. हे पहिल्यांदा आपण परभाषा शब्द पाहू. परभाषा शब्द कोणते तर इंग्रजी शब्द. परभाषा शब्द कोणते तर इंग्रजी शब्द, त्याच्यानंतर पोर्तुगीज शब्द, फारसी शब्द, अरबी शब्द हे काय झाले तर परभाषा शब्द झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वदेशी शब्द कोणते कानडी, गुजराती, तामिळी, तेलुगू, हिंदी हे काय झाले आपले स्वदेशी शब्द झाले. ठीक आहे. शब्दशक्तीवर तेवढे प्रश्न नसतात. ओके. ते एमपीएसएल ला असतात. ओके. सो पोलीस भरतीच्या पॅटर्न नुसार आपण बघू. तर काय नाम. नामाचे 3 प्रकार. ओके. मेन 3 प्रकार कोणकोणते मेन म्हणजे मुख्य 2 प्रकार धर्मीवाचक आणि धर्मवाचक. ठीक आहे. धर्मीवाचक मध्ये कोणकोणते येतात सामान्य नाम येतं आणि विशेष नाम येतं. ठीक आहे. सामान्य नाम म्हणजे काय मुलगी, नदी हे सामान्य नाम झाले. ठीक आहे. आता मुलगा कोणताही असू शकतो अशोक, रमेश, सुरेश वगैरे. ठीक आहे. आणि नदी कोणतीही असू शकते गोदावरी, गंगा, भीमा, कृष्णा. ठीक आहे. तर हे सामान्य नाम झाले त्याचे. ठीक आहे. आणि विशेष नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला स्पेसिफिक एखाद्या वस्तूला स्पेसिफिक नाव आहे त्याला आपण विशेष नाम म्हणतो. ठीक आहे. राम, गोदावरी हे काय झाले विशेष नाम झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग धर्मवाचक शब्द. धर्मवाचक नाम कोणकोणते येतात धर्मवाचक नाम मध्ये भाववाचक नाम. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग नवलाई, गोडी, श्रीमंती, फसवेगिरी, नम्रता, शहाणपणा, गोडवा, मित्रत्व हे काय झाले आपले भाववाचक नाम झाले. ओके. त्याच्यानंतर मग सर्वनाम. सर्वनामाचे किती प्रकार 6 प्रकार कोणकोणते पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, त्याच्यानंतर सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, त्याच्यानंतर कोणता आत्मवाचक सर्वनाम येतो. ठीक आहे. सो पुरुषवाचक सर्वनाम मध्ये काय तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये मी, आम्ही येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर द्वितीय मध्ये काय तर तू, तुम्ही. तृतीय मध्ये काय येतात तर तो, ती, ते हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. ओके. त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम कडून ते जो, जी, जे. ठीक आहे. हे काय तर संबंधी सर्वनाम आहेत. ओके. जो, जी, जे आणि जे, ज्या, जी. ओके. त्याच्यानंतर काय तर दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम काय तर हा, ही, हे, या, ही हे काय दर्शक सर्वनाम आहेत. ठीक आहे. तो, ती, ते, त्या हे काय दर्शक सर्वनाम आहेत. त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम कोणकोणते आहेत तर कोण, कोणी, कोणास, कोणाला, कोणाचा, काय. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय
सामान्य सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे. आपण याचं पूर्ण डिटेल ग्रामर मराठी ग्रामरची सिरीज सुरू करू. पण आता काय आपल्याला सध्या बार्टीचे पेपर सुरू असल्यामुळे बार्टी महाज्योतीचे पेपर सुरू असल्यामुळे मी तुला आपल्याला थोडक्यात माहिती सांगत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मग पूर्ण याची डिटेल अनालिसिस एक बॅच घेऊन येऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग जीकेचे प्रश्न राहतील, पूर्ण मराठी ग्रामर राहील. त्याच्यानंतर मग जे पीवायक्यू झाले पोलीस भरतीचे त्याचं सुद्धा मी अनालिसिस घेईन. ठीक आहे. त्याच्यानंतर जेवढ्या काही गोष्टी पॉसिबल होतील मॅथ रिझनिंग सर्व आपण घेऊन येऊ, जेणेकरून तुम्हाला जे समोर येणारी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये सगळं कामी येईल. ओके. तर सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम कोणते आहेत तर कोण, कोणी, कोणास, काय हे काय सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहेत. ओके. त्याच्यानंतर कोणते आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम कोणते आहेत तर आत्मवाचक सर्वनाम आपण स्वतः एक आहेत आत्मवाचक सर्वनाम आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर विशेषण आहे. 3 विशेषण आहेत. ठीक आहे. गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सर्वनामिक विशेषण. ठीक आहे. हे विशेषणाचे काय झाले 3 प्रकार झाले. ओके. तर गुण विशेषणामध्ये काय तर मोठी आता मुले कशी मोठी. ठीक आहे. ससा कसा शुभ्र हे झाले गुण विशेषण. ठीक आहे. सशाचं गुण काय विशेषण तर तो शुभ्र पांढरा असतो. ठीक आहे. पांढरा ससा. मुले कशी आहेत तर मोठी आहेत, खोडकर आहेत. ठीक आहे. हे झालं त्यांचं गुण. त्याच्यानंतर मग संख्या विशेषण. संख्या विशेषणामध्ये काय तर गणवाचक, त्याच्यामध्ये पूर्णांक वाचक येतात. मग 1, 2, 3, 4 हे झाले तुमचे पूर्णांक वाचक. त्याच्यानंतर पूर्णांक वाचक त्याच्यामध्ये ते पाव, अर्धा, पाऊण हे काय ते तर पूर्णांक वाचक मध्ये येते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय साकल्य वाचक. साकल्य वाचक म्हणजे दोन्ही, पाची, चारी हे काय येते तर आपला साकल्य वाचक मध्ये येते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय क्रमवाचक संख्या, क्रमवाचक विशेषण. ओके. तर क्रमवाचक मध्ये काय येते तर पहिला वर्ग, चौथा मजला. ठीक आहे. 8वी खोली, 60वे वर्ष. ठीक आहे. तर हे काय झालं क्रमवाचक मध्ये येते. ठीक आहे. तर क्रमवाचक लक्षात ठेवण्यासाठी वाविवे किंवा मग शेवटी लालिले लक्षात ठेवा. ठीक आहे. आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक मध्ये पट किंवा री हे शब्द येतात. ठीक आहे. चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित. ठीक आहे. तर हे काय आवृत्तीवाचक. त्याच्यानंतर काय पृथक्वाचक. त्याच्यामध्ये काय येते तर एक मुलगा, 10चा गट हे अशा प्रकारचे काय पृथक्वाचक शब्द येतात. ओके. संख्या विशेषण मध्ये. त्याच्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण मध्ये काय येतात तर सर्व रस्ते, थोडी मुले, काही पक्षी हे काय येतात तर अनिश्चित सर्वनामामध्ये असंख्या विशेषणामध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर काय सार्वनामिक विशेषण. ते काय त्याच्यामध्ये कोणकोणते येतात तर हा, तो, माझे, मी, आम्ही, तिच्या, असल्या हे सगळे शब्द कुठे येतात तर सर्वनामिक विशेषणामध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर क्रियापद. क्रियापदाचे कोणते प्रकार 2 प्रकार आहेत. एक सकर्मक क्रियापद आणि एक अकर्मक क्रियापद. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तर द्विकर्मक क्रियापद आहेत. त्याच्यानंतर मग उभयविध क्रियापद आहेत. संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद, प्रयोजक क्रियापद. ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारतात. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये नेहमी प्रश्न दिसतील तुम्हाला. ठीक आहे. मी आता समोर पेपर अनालिसिस घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतीलच. ठीक आहे. त्याच्यामध्ये शक्य क्रियापद, मग करवते, बसवते, चालवते हे काय झाले शक्य क्रियापद. त्याच्यानंतर मग अनियमित क्रियापद. कोणते क्रियापद? अनियमित क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, आज्ञार्थी क्रियापद, विद्यार्थी क्रियापद. ठीक आहे. याच्यावर प्रश्न नेहमी विचारतात. ठीक आहे. पोलीस भरतीला. ओके. त्याच्यानंतर आपण हे सुद्धा बघू काय क्रियाविशेषण. क्रियाविशेषण अव्यय तिचं. त्याच्यानंतर मग शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे. तर क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार म्हणजे कोणते 2 प्रकार. एक अर्थावरून आणि एक स्वरूपावरून. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग कालवाचक, क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक, रीतिवाचक आणि मग कोणता पुन्हा संख्यावाचक आणि संख्यावाचक किंवा परिणामवाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक. ठीक आहे. याचं मी डिटेल अनालिसिस नंतर मी घेणारच आहे. ओके. सो तुम्हाला आता मी शॉर्ट मध्ये सांगत आहे कारण की तुमचा आता सध्या पेपर सुरू आहे, त्याच्यामुळे आपण थोडं फास्ट मध्ये घेऊ. ठीक आहे. शब्दयोगी अव्यय त्याच्यामध्ये मग कालवाचक, स्थलवाचक, करणवाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, त्याच्यानंतर संग्रहवाचक, संबंधवाचक. कोणते? संबंधवाचक. त्याच्यानंतर सहचार्यवाचक, भोगवाचक, विनिमयवाचक, दिक्वाचक, त्याच्यानंतर विरोधवाचक, परिणामवाचक. हे सगळे काय आहेत तर हे आपले शब्दयोगी अव्यय आहेत. ठीक आहे. मग उभयान्वी अव्यय कोणकोणते आहेत तर मग त्याच्यामध्ये मग प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय येतात. कोणते? प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे उभयान्वी अव्यय येतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. ठीक आहे. गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय मध्ये कोणते येतात? स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक. ठीक आहे. आपण डिटेल मध्ये बघूच नंतर. ओके. सो केवळ प्रयोगी अव्यय मध्ये काय तर हर्षदर्शक मध्ये काय वा 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 हो. ठीक आहे. शोकदर्शक मध्ये अरे रे अगाई. ठीक आहे.
आश्चर्यदर्शक मध्ये अबब, बापरे, ठीक आहे. प्रशंसादर्शक शाब्बास, भारी. त्याच्यानंतर संमती दर्शक मध्ये हा, ठीक, अच्छा. विरोधी दर्शक म्हणजे छे, हट, छे छे, हे काय ते विरोधी दर्शक येतात. केवळ प्रयोगी अवयव, ठीक आहे. तर अशा प्रकारे कोणते तिरस्कार दर्शक आहे पुन्हा. त्याच्यानंतर संबोधन दर्शक, मौन दर्शक, पादपूर्णार्थक किंवा त्याला व्यर्थ उद्गारवाचक अवयव सुद्धा म्हणतात, ठीक आहे. सो हे आपण शब्दाच्या जाती आज ज्या त्या नंतर पूर्ण डिटेलमध्ये बघू, ठीक आहे. सध्यापुरती तुम्ही काय करून जा टॉपिक समास, ठीक आहे. समासावर प्रश्न असतात त्याच्यामध्ये मग अव्ययभावी समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, त्याच्यानंतर द्वंद्व समास, बहुव्रीही समास, याच्यात नेहमीच पोलीस भरतीला प्रश्न असतात. ओके. सो अव्ययीभाव समास कोणकोणते आहेत तर आजन्म, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण, ठीक आहे. तर काय म्हणतात त्याला यथा, प्रति, हर, बिन हे शब्द जे सुरुवातीला लागले असतात, ठीक आहे. उपसर्ग घटी शब्द जे लागले असतात त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात, ठीक आहे. गावोगाव. त्याच्यानंतर कोणते विभक्ती तत्पुरुष समास, गावदेवी, गावची देवी, देवाची पूजा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय ज्ञान यज्ञ, चोराचे भय, चोर भय म्हणजे चोराचे भय, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, त्याच्यानंतर देशाला अंतर्गत म्हणजे देशागत, ठीक आहे. त्याच्यानंतर काय अलुक तत्पुरुष समास आहे. त्याच्यानंतर उपपद तत्पुरुष समास आहे. ओके. त्याच्यानंतर काय तर मग द्विगु समास हा फार महत्वाचा असतो, ठीक आहे. द्विगु समास, मध्यम पदलोभी समास, ठीक आहे. एक्झाम मध्ये विचारत असतात. त्याच्यानंतर मग हे खूप महत्वाचे समास. त्याच्यामध्ये मग द्वंद्व समाजामध्ये कोणकोणते तर इतर इतर द्वंद्व समास, त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, हे फार महत्वाचे समास आहेत. ओके. त्याच्यानंतर मग बहुव्रीही समास मध्ये, ठीक आहे. विभक्ती बहुव्रीही समास आहे, नत्र बहुव्रीही समास, सह बहुव्रीही समास आहे. त्याच्यानंतर मग काय प्रादि बहुव्रीही समास आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही एकदा बघून घ्या, ठीक आहे. मी नोटची पीडीएफ तसं मी टेलिग्रामवर टाकतो, तिथं तुम्ही एकदा वाचून घ्या, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये कामी येईल. ओके. त्याच्यानंतर मग ठीक आहे. आता काय म्हणजे प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात त्यात आपण थोडक्यात हा रायगडचा पेपर आहे झालेला पोलीस भरतीचा. तर अशाच प्रकारे क्वेश्चन पेपर येत आहेत का मला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. तर काय खालीलपैकी कोणते व्यंजन हे महाप्राण आहे, ठीक आहे. तर कोणते कोणते व्यंजन हे महाप्राण आहे? ह, प, ड, ट आहे का? तर ह हे काय आहे? ह हे काय आहे तर महाप्राण व्यंजन आहे, ठीक आहे. ह ह काय तर महाप्राण व्यंजन आहे. त्याच्यानंतर मग काय व्यंजन संधी, स्वर संधी आणि विसर्ग संधी, ठीक आहे. तर काय व्यंजन संधी कोणती येतं? व्यंजन तर दिक अधिक अंबर हे काय झालं दिगंबर, हे काय झाली आपली व्यंजन संधी झाली, ठीक आहे. देव अधिक आलय, ठीक आहे. देव देव अधिक आलय, हे बरोबर लिहत नाही पेन. सो हा देवचा अ असतो इथं आणि आलयचा आ, ठीक आहे. आलयचा आ, तर हे काय झालं आपली स्वर संधी झाली, ठीक आहे. आणि विसर्ग संधी म्हणजे काय दुर्जन, दूर अधिक जन, ठीक आहे. दूर अधिक जन, तर हे काय होते विसर्ग संधी होते. ओके. त्याच्यानंतर मग खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही, ठीक आहे. खालीलपैकी काय एक मिनिट खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही, ठीक आहे. नगर आहे का? नगर नाम आहे. चांगुलपणा, गुलामगिरी, तारुण्य, तारुण्य सुद्धा काय आहे तर तारुण्य सुद्धा काय भाववाचक नाम आहे. गुलामगिरी सुद्धा काय भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर काय चांगुलपणा सुद्धा काय चांगुलपणा सुद्धा भाववाचक नाम आहे. तर नगर हे काय भाववाचक नाम नाही, ठीक आहे. ते फक्त एक नाम आहे. ओके. सो नगर हे काय भाववाचक नाम नाही आहे. त्याच्यानंतर मग पुल्लिंग शब्दाची स्त्रीलिंगी रूपे आहेत, ठीक आहे. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. ओके. सो काय हत्तीचं हत्तीन हे काय तर हे बरोबर आहे हत्तीचं हत्तीन, ठीक आहे. त्याच्यानंतर काय वानरचा वानरीन होते का त्याच्यावर आपण चर्चा करू, ठीक आहे. बेडूकचं बेटके हे बरोबर आहे, ठीक आहे. जनकचं जननी हे सुद्धा काय बरोबर आहे. वानरचं वानरीन होत नाही तर वानरचं काय होते वानरी होते, काय होते वानरी, काय होते वानरी, हे काय होते वानरचं वानरी होते, वानरीन होत नाही. ओके. हत्तीचं हत्तीन होते, ठीक आहे. त्याच्यानंतर बेडूकचं बेटके होते, जनकचं जननी होते, पण वानरचं वानरीन होत नाही तर वानरी होते, ठीक आहे. आता काय लाटणे या शब्दाचे काय लाटणे, एक मिनिट लाटणे या एकवचनी नामाचे
अनेक वचनी असणारा पर्याय. लाटणीचा लाटणे होते का? तर नाही. लाटणीचा लाटणे होत नाही. लाटणीचा लाटणे होते का? नाही होत. ठीक आहे. लाटण्या होते का? लाटण्या सुद्धा होत नाही. त्याच्यानंतर काय? लाटण होते की लाटणी होते? तर अनेक वचनी काय होते? लाटणी. काय होते? लाटणी हे काय होते? त्याचं अनेक वचनी रूप होते. ओके. सो काय? लाटणीचं अनेक वचनी रूप काय होते? तर लाटणी हे होते. ओके. त्याच्यानंतर मुलांनी आज्ञा पाळावी. ठीक आहे. मुलांनी काय? मुलांनी आज्ञा पाळावी. मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? ठीक आहे. तर प्रथम आहे का? प्रथमाला तर विभक्ती नसतेच. ओके. त्याच्यानंतर द्वितीयामध्ये काय? स, ला, ना, ते. ओके. त्याच्यानंतर तृतीयामध्ये काय असते? ने, ई, शी. ठीक आहे. तर मुलांनी इथं ई आलाय शेवटी. इथं काय शेवटी काय आलाय? ई आलाय. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय? तृतीया हे काय येईल? तर तृतीय विभक्ती येईल. ओके. काय येईल? तृतीय विभक्ती येईल. मुलांनी हे काय? तृतीय विभक्ती येईल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट. राजा काय? राजा घोड्यावर बसून निघाला. राजा काय? घोड्यावर बसून निघाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप. ठीक आहे. तर सामान्य रूप काय होईल याचा? घोडा होईल का? घोडी होईल का? नाही. तर याचं काय? घोड्यावर काय? घोड्यावर बसून निघाला. घोड्या हे काय तर आपलं सामान्य रूप आहे आणि वर काय तर शब्दयोगी अव्यय त्याला लागलेला आहे. सो काय? राजा घोड्यावर बसून निघाला. तर घोड्या हे काय आपलं सामान्य रूप आहे. ठीक आहे. घोड्या हे काय आपलं सामान्य रूप आहे. ओके. सो उत्तर काय येईल? घोड्या. त्याच्यानंतर मग आहे खालीलपैकी कोणते काय? खालीलपैकी कोणते सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम नाही? ठीक आहे. तू काय? पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. मी काय? पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. तुम्ही काय? पुरुषवाचक सर्वनाम आहे. पण जो काय आहे तर हे जो हे संबंधीवाचक सर्वनाम आहे. काय? जो काय आहे तर संबंधीवाचक सर्वनाम आहे. त्याच्यामुळे हे पुरुषवाचक सर्वनामामध्ये येत नाही. तू, मी आणि तुम्ही हे काय झाले तर आपले सर्वनाम. असे कोणते सर्वनाम झाले? पुरुषवाचक सर्वनाम झाले. जो हा संबंधीवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग फक्त ड हे चुकीचं असेल. तर काय? खालीलपैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते? ठीक आहे. तर इथे काय? पिंटू खेळताना पडला. ठीक आहे. पहिलं वाक्य. गाय दूध देते. ठीक आहे. गाय दूध देते. देणारी कोण? देणारी कोण? गाय. हा झाला कर्ता. काय देते? तर दूध देते. इथे कर्म आहे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर सुहास लाडू खातो. खाणारा कोण? सुहास. खाल्लेले काय? लाडू. म्हणजे इथे सुद्धा कर्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? आजीने मला गोष्ट सांगितली. ठीक आहे. सांगणारी कोण? आजी. कर्ता झाली. सांगितलेली काय? गोष्ट. ठीक आहे. प्रत्यक्ष कर्म. आणि कोणाला सांगितले? मला सांगितले. हा झाला अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. हा प्रत्यक्ष कर्म झाला आणि हा अप्रत्यक्ष कर्म झाला. म्हणजे याच्यातही कर्म आहे. पिंटू खेळताना पडला. पडणारा कोण? पिंटू. ठीक आहे. पडण्याची क्रिया कोणावर झाली आहे? पिंटूवर झाली. मग याच्यामध्ये कर्म आहे का? नाही. तर हे काय झालं? अकर्मक क्रियापदाचं वाक्य झालं. ठीक आहे. त्याच्यामुळे अकर्मक क्रियापदाचं वाक्य कोणतं आहे? तर पिंटू खेळताना पडला हे काय? अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. ओके. त्यानंतर मग काय तर पुढील क्रियापदाला जोडणारे अचूक उदाहरण निवडा. ठीक आहे. आपल्याला शक्य क्रियापद ओळखायचं आहे. ठीक आहे. काय? शक्य क्रियापद. शक्य क्रियापद कोणते? ठीक आहे. मला डोंगर चढवतो. ठीक आहे. चढवतो शब्द आला म्हणजे काय झालं तर हे शक्य क्रियापदाचं वाक्य आहे. ठीक आहे. मला डोंगर चढवतो. त्याच्यानंतर मग काय? काय झाले? त्याची प्रकृती खालावली. खालावली हा शब्द सुद्धा काय? शक्य क्रियापद दर्शवितो. त्याच्यानंतर काय? तर एवढा लाडू खाऊन टाक. ठीक आहे. खाऊन टाक हे सुद्धा काय दर्शवते? ते शक्यता दर्शवते. तर मी डोंगर चढलो तर याच्यात काही शक्यता नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हा शक्य क्रियापद नाही. ओके. बाकीचे ठीक आहे. खाऊन टाक. त्याच्यानंतर मग आपला काय? त्याची प्रकृती खालावली. त्याच्यानंतर मी डोंगर चढवतो हे काय? तर शक्य क्रियापद आहेत. मी डोंगर चढलो हे शक्य क्रियापद नाही. ठीक आहे. हे फक्त क्रियापद आहे. चढलो हे काय? क्रियापद आहे. त्याच्यानंतर मग काय? खालील वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता ते ओळखा. ठीक आहे. त्याच्याकडे काय आता दोनच पर्याय होते. लढत राहणे किंवा काय? हार पत्कारणे. ठीक आहे. आता इथं काय? किंवा हा शब्द आला. ठीक आहे. काय? किंवा किंवा हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. किंवा हा तर किंवा काय ते समुच्चय बोधक येते का? नाही. विकल्प बोधक येते. हा तर किंवा किंवा हा शब्द काय येते? किंवा किंवा व हे शब्द काय येतात? तर विकल्प बोधक उभयान्वी अव्यय मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट. सेनापतीकडून काय झाला? शत्रू मारला गेला. सेनापतीकडून शत्रू मारला गेला.
वरील वाक्यातील प्रयोग प्रकार ओळखा. ओके, सो हे शक्य कर्मणी आहे का? नाही. ठीक आहे. आता काय कडून हा प्रत्यय जेव्हा लागतो, ठीक आहे, कडून काय काय लागतो, प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा काय होते, तर ते नवीन कर्मणी प्रयोग असते. ठीक आहे, काय असते, नवीन कर्मणी प्रयोग, किंवा त्याला आपण काय म्हणतो, कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतो. काय, कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतो. ठीक आहे, काय कडून, हे लक्षात ठेवा. काय, एखाद्या शब्दाला जर कडून, काय, एखाद्या शब्दाला कडून हे जर प्रत्यय लागलं तर समजून जातं ते काय नवीन कर्मणी प्रयोग आहे, किंवा त्यालाच आपण कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो. काय म्हणतो त्याला, कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतो. कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतो. ओके, नेक्स्ट. तर कोणते तत्पुरुष समाजाचे उदाहरण नाही? तत्पुरुष समासाचे उदाहरण नाही. ठीक आहे, चोरभय, चोराचे भय. ठीक आहे, हे सुद्धा तत्पुरुष समाजाचं उदाहरण आहे. चोरभय, काय, चोरभय. त्याच्यानंतर तोंडपाठ, तोंडाने पाठ, हे सुद्धा काय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर घर जावई, घर जावई सुद्धा काय, तर हे तत्पुरुष समासाचं उदाहरण. पण पाप पुण्य आहे का? नाही. पाप पुण्य काय द्वंद्व समाजाचं उदाहरण आहे. ठीक आहे, पाप किंवा पुण्य हे काय, तर द्वंद्व समाजाचं उदाहरण आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट. साबुदाणा. ठीक आहे, आता खाण्यापिण्याचे पदार्थ. साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर हा कोणत्या भाषेतून आला आहे? खाण्यापिण्याचे जेवढे काही शब्द आहेत ते आपण कुठून घेतले, तर पोर्तुगीज मधून घेतलेले आहेत. जसं हापूस म्हणा, ठीक आहे, त्याच्यानंतर लोणचे, त्याच्यानंतर काय मग हापूस, लोणचे, अननस, फणस, हे सगळे शब्द कुठून, जे काही खाण्याचे पदार्थ असतात ते आपण कुठून मागवले, तर ते शब्द आपल्या भारतामध्ये पोर्तुगीज या भाषेतून आलेले आहेत. ठीक आहे, तर साबुदाणा शब्द हा कोणत्या भाषेतून आलाय, तर पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतील उद्याच्या पेपरमध्ये. आजच्या पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न होते का, ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ओके, सो काय, खालीलपैकी कोणता शब्द हा उपसर्ग घटित शब्द नाही? ठीक आहे, तर आमरण शब्द. ठीक आहे, सुरुवातीला आ लागलाय. ठीक आहे, म्हणजे काय, उपसर्ग घटित आहे. वंदनीय. ठीक आहे, याच्यावर नंतर चर्चा करू. सुभाषित. ठीक आहे, भाषित या शब्दाला सु हा लागलाय, उपसर्ग. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, तर हररोज, हर हा शब्द रोजला लागलेला उपसर्ग. पण इथं बघा, हा काय, वंदन, वंदनला इय हा जो प्रत्यय लागला आहे, हा काय झाला, प्रत्यय घटित झाला. हा काय झाला, प्रत्यय घटित शब्द झाला. पण आमरण, सुभाषित आणि हररोज हे शब्द काय झाले, तर हे उपसर्ग घटित शब्द झाले. ठीक आहे, उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या सुरुवातीला येतो. ओके, सो मरण शब्द आहे, मरणच्या अधिक आला, हा झाला आपला उपसर्ग घटित. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, तर भाषित आहे, त्याच्या अधिक आलाय, भाषितच्या आधी सु शब्द आलाय, म्हणून हा झाला आपला उपसर्ग घटित. त्याच्यानंतर काय, तर रोज या शब्दाच्या आधी हर शब्द आलाय, तो काय झाला, याचा उपसर्ग घटित शब्द झाला. पण हा काय, वंदनीय, इय हा प्रत्यय लागला, त्याच्यामुळे तो प्रत्यय घटित शब्द झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर काय, तर नकारार्थी शब्द ओळखायचा आहे मला आपल्याला. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी काय दिली, संमती दिली. तर वरील वाक्याचे काय, नकारार्थी वाक्य करा. ओके, सो याचा आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली. ठीक आहे, तर याचं उत्तर काय, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली नाही. ठीक आहे, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला, किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर येईल, मला संमती दिली नाही. ठीक आहे, वडिलांनी काय झालं, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली नाही, म्हणजे काय, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली नाही. ठीक आहे, हे झालं त्याचं नकारार्थी वाक्य. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट. काय, खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे? ठीक आहे, खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे? आई बाजारात गेली, काय, आई बाजारात गेली व भाजीपाला घेऊन आली. ठीक आहे, हे संयुक्त वाक्य झालं. प्राण गेला तरी बेहत्तर, पण काय, आता माघार नाही, हे सुद्धा काय, तर संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे, पाऊस पडत होता म्हणून काय झाला, शाळेत जायला उशीर झाला. ठीक आहे, तर दोन्ही वाक्य काय, तर प्रधानत्व सूचक वाक्य आहेत, त्याच्यामुळे काय, याचं उत्तर हे वरीलपैकी सर्व काय, तर संयुक्त वाक्य आहेत. ठीक आहे, यामध्ये एकही गौण वाक्य नाही. ठीक आहे, मिश्र वाक्याची डेफिनेशन काय, तर एक वाक्य प्रधान असतो आणि एक वाक्य गौण असतो. ठीक आहे, आणि केवळ वाक्यामध्ये फक्त एक केवळ वाक्य असतं, त्याच्यामध्ये गौण किंवा प्रधान नसतं. ठीक आहे, एक महत्वाचं वाक्य म्हणजे पूर्ण वाक्य हे काय, प्रधान असतं. ठीक आहे, किंवा मग गौण असतं, त्याला आपण काय म्हणतो, तर केवळ वाक्य म्हणतो. ठीक आहे, पण मिश्र वाक्याची डेफिनेशन काय, तर एक वाक्य गौण असतं आणि एक वाक्य प्रधान असतं, त्याला आपण काय म्हणतो, तर मिश्र वाक्य म्हणतो. आणि संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर जे दोन्ही काय आपले वाक्य महत्वाचे असतात, म्हणजे प्रधान असतात, त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. ओके, सो नेक्स्ट. तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट हे काय, तर बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग
खालीलपैकी काय अभिजात, खालीलपैकी अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सभ्य. सभ्य हा काय अभिजात शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ओके, सो नेक्स्ट. खालीलपैकी काय? खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी निवडायची आहे बघा. ठीक आहे. तर अभाव, अभाव विरुद्ध काय? विपुलता. अभाव म्हणजे कमीपणा आणि विपुलता म्हणजे जास्त. ओके. उतरणच्या विरुद्ध चढण हे सुद्धा बरोबर आहे. उतरणच्या विरुद्ध चढण. ठीक आहे. त्याच्यानंतर घर कोंबडा विरुद्ध भटक्या हे सुद्धा काय? घर कोंबडा विरुद्ध भटक्या हे सुद्धा काय तर बरोबर येईल. ठीक आहे. आता फकिरी आणि दारिद्र्य विरुद्धार्थी शब्द आहेत का? नाही, तर हे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. फकिरी म्हणजे काय होते? गरिबी होते, दारिद्र्य. ठीक आहे. त्याचा अर्थ सारखाच होतो. सो याचं उत्तर काय येईल? फकिरी विरुद्ध दारिद्र्य हे काय असणार नाही. विरुद्धार्थी शब्द असणार नाही. हे अयोग्य जोडी आहे. ठीक आहे. तर दोन विधानं दिली आहेत, विधान 1 आणि विधान 2. तर पहिल्या विधानात असं आहे की चांदण्या रात्रीच्या पंधरवाड्याला शुल्क पक्ष म्हणतात. ठीक आहे. तर चांदण्या रात्रीच्या पंधरवाड्याला काय? शुल्क पक्ष, शुक्ल पक्ष असे म्हणतात. ठीक आहे. आणि अंधाऱ्या रात्रीच्या पंधरवाड्याला काय? कृष्ण पक्ष असे म्हणतात. ठीक आहे. अंधार म्हणजे काळा, काळावरून कृष्ण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ठीक आहे. अंधाऱ्या रात्रीच्या पंधरवाड्याला काय? कृष्ण पक्ष म्हणतात. तर चांदण्या रात्रीच्या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. ओके. तर दोन्ही विधाने काय बरोबर आहेत. तितिक्षा म्हणजे काय? ठीक आहे. तर यावर्षीच्या कंबाईन ग्रुप बी मेन्सला सुद्धा हा प्रश्न आला होता. तितिक्षा म्हणजे काय? तर तितिक्षा म्हणजे काय? तर नवनवीन जाणून घेण्याची इच्छा असणारा गुण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सतत विजयी होण्याची इच्छा असणारा गुण नाही. दुसऱ्याचे वाईट चिंतण्याचा गुण का नाही? तर तितिक्षा म्हणजे काय होते? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. हाल अपेष्टा सहन करण्याच्या गुणाला आपण काय म्हणतो? तितिक्षा असे म्हणतो. ओके. त्याच्यानंतर काय? तर खिरीत काय सराटा घालणे. खिरीत सराटा घालणे म्हणजे काय होते? या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर खिरीत सराटा घालणे म्हणजे काय? तर चांगल्या कामात अडथळे आणणे. चांगल्या कामात अडथळे आणणे म्हणजे काय? तर खिरीत सराटा घालणे होय. त्याच्यानंतर मग म्हणीचा अर्थ सांगा. कोणती म्हण आहे? कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. ठीक आहे. या म्हणीचा काय अर्थ सांगा. सो काय? चांगल्या वस्तू बरोबर शुद्र वस्तूंची बरोबरी करणे हे नाही होत. तर काय? नको ती नको ती गोष्ट करणे होते का? हे सुद्धा नाही होत. तर काय त्याचा होता अर्थ? तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. ठीक आहे. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे म्हणजे काय? तर कोळशाला आला दर आणि जाळून टाकले घर. कोळशाला आला दर आणि जाळून टाकले घर हे त्याचं उत्तर येईल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मग मन आहे पुन्हा. ठीक आहे. मनी वाक्प्रचार समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात पोलीस भरतीच्या कोणत्याही पेपरला. ओके. सो तुम्ही मनी वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे चांगल्या प्रकारे करून ठेवा. ठीक आहे. तशी मी सिरीज घेणारच आहे. समानार्थी विरुद्धार्थी मनी वाक्प्रचार आणि काय एका एका शब्दासाठी अनेक शब्द वगैरे नाही का, त्याच्यावर मी सगळं घेणार आहे. ओके. सो घरात नाही तीळ अन मिशाला देतो पीळ या म्हणीची समानार्थी म्हण कोणती? ठीक आहे. घरात नाही तीळ अन मिशांना देतो पीळ. तर काय याचं उत्तर काय येईल? काकीतकडचा गावाला वाटेल का? नाही. घरात नाही कौल आणि रिकामा डोल हे येईल. ठीक आहे. घरात नाही कौल आणि रिकामा डोल याचं काय येईल? तर घरात नाही तीळ अन मिशांना देतो पीळ. ठीक आहे. पुन्हा याच्या समानार्थी जर मन बघितलं तर नाव सोनूबाई आणि हाती कतल्याचा वाडा. ठीक आहे. हे सुद्धा एक मन येईल या संबंधित. ओके. सो कर. आता एक शब्द दिलाय त्याचा नेमका अर्थ काय म्हणते? कर या शब्दाचा निरनिराळ्या एक मिनिट. कर या शब्दाच्या निरनिराळ्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? ठीक आहे. तर कर म्हणजे हात होते, बरोबर आहे. कर म्हणजे किरण सुद्धा होते. कर म्हणजे काय? किरण सुद्धा होते. कर म्हणजे जकात सुद्धा होते, टॅक्स आपण त्याला म्हणतो. कान होते का? कर म्हणजे कान याचा काही संबंध नाही. ठीक आहे. कानाला आपण कर्ण म्हणतो. ठीक आहे. सो कर्ण हा शब्द जो आहे हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा काय तद्भव शब्द होऊन तो कान शब्द तयार झालेला आहे. ओके. सो काय इथे कर हा कोणता शब्द आहे? तर हा ऍक्च्युली संस्कृत शब्द आहे. ठीक आहे. तर कराचा अर्थ काय होते? हात, किरण आणि जकात हा त्याचा अर्थ होतो. कान हा होत नाही. ठीक आहे. आपण आता काय जीएस चे प्रश्न बघू. सो अशा प्रकारचेच प्रश्न येतात पोलीस भरतीला. 1873 मध्ये काय महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ओके. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. ठीक आहे. कधी? 1867 मध्ये.
मुंबई येथे. ठीक आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. ओके. हम्म. तर हे काय, चौरा-चौरी येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये काय असहकार चळवळ स्थगित केली. ते चौरी काय चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे. महाराष्ट्रात आहे का चौरा चौरी? तर नाही. चौरा चौरी हे ठिकाण कुठे आहे तर उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. कुठे आहे? उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर महात्मा गांधीजींनी काय असहकार चळवळ कधी सुरू केली होती तर 1920 मध्ये सुरू केलेली होती. ओके. त्याच्यानंतर काय, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिवस? 7 एप्रिल केला जातो का? नाही. 7 एप्रिल हा आरोग्य दिवस असतो. तर 17 जून हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो तर जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतो 14 जून हा दिवस. ओके. हम्म. तर काय खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ओके. तर रक्त तयार करणे, रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारे वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे काय होते? रक्तशास्त्र. त्याला आपण हिमॅटोलॉजी असे म्हणतो. ओके. त्यानंतर मग ABO या रक्तगटाचा शोध कधी 1900 मध्ये साली कोण? डॉक्टर कार्ल लँडस्टॅंडर यांनी लावला. हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. या शोधाबद्दल इसवी सन 1930 साली त्यांना काय नोबेल पारितोषिक देण्यात आलं. हे वाक्य सुद्धा काय बरोबर आहे. AB रक्तगटाचा शोध कोण लावला तर डिकास्टेलो आणि कोण? स्टर्ची यांनी इसवी सन 1902 मध्ये AB या रक्तगटाचा शोध लावला. कोण? डिकास्टेलो आणि स्टर्ची यांनी कधी 1902 मध्ये. हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपण ओ रक्तगटाला काय म्हणतो तर सर्व योग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर म्हणतो. ठीक आहे. हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे. AB रक्तगटाला काय सर्व योग्य ग्राही म्हणजे युनिव्हर्सल रेसिपेंट म्हणतात. हे सुद्धा वाक्य काय बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व स्टेटमेंट हे काय बरोबर आहेत. ओके. सो लँडस्टॅंडरने काय लावला होता? शोध लावला होता. ओके. हिमॅटोलॉजी म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. 1900 मध्ये काय कार्ल लँडस्टॅंडर यांनी काय रक्तगटाचा शोध लावला होता. AB रक्तगटाचा शोध कोण लावला तर डिकास्टेलो आणि स्टर्ची यांनी लावला 1902 मध्ये. ओ हे काय तर आपण सर्वाला डोनर करू शकतो. ठीक आहे. आणि AB रक्तगट हे काय तर युनिव्हर्सल, तो म्हणजे कोणाचे ब्लड घेऊ शकतो कोण तर AB रक्तगटवाला व्यक्ती. ओके. सो वरीलपैकी सर्व पर्याय हे काय बरोबर आहेत. ओके. तर खालीपैकी सर्वात कमी अपवर्तनांक. ठीक आहे. खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा असतो तर कोणाचा असतो? हवेचा असतो. किती? 1.003 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो हवेचा सर्वात कमी. ओके. त्याच्यानंतर काय जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर म्हणजे प्रिझमवर काय करतो? आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. या 7 रंगापैकी कोणते रंग अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त वळतात? ठीक आहे. तर सर्वात जास्त कमी वळणारा कोणते तर लाल रंग सर्वात कमी वळतो आणि सर्वात जास्त कोणता तर जांभळा रंग म्हणजे पर्पल. ठीक आहे. पर्पल जो असतो कलर तो काय करतो तर सर्वात जास्त वळतो. ठीक आहे. तर सर्वात कमी वळणारा कोणता तर लाल रंग हा सर्वात कमी वळतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण. काय तर भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापन घडवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची असते? ठीक आहे. तर NIT ची असते का? नाही. त्याच्यानंतर ICMR, त्याच्यानंतर एम्स हे कशाबद्दल आहे तर हे मेडिकल फील्डशी संबंधित आहे. ठीक आहे. तर IIM ठीक आहे, इंडियन मॅनेजमेंट. ओके. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे काय काम करते तर हे कशाचं काम करते? व्यवस्थापन घडवण्याचं काम करते. ठीक आहे. व्यवस्थापन घडवण्याची जबाबदारी आहे. ठीक आहे. IIM ठीक आहे. इंडियन नाही, इंडियन मॅनेजमेंट, इंडियन काय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तर भारतातील कोणत्या उद्योगाला काय भारतातील या उद्योगाला काय सनराज क्षेत्र असे म्हटले जाते? तर रेशीम उद्योगाला म्हणतात का? सिमेंट उद्योगाला म्हणतात का? नाही. तर कोणत्या उद्योगाला म्हणतात? वाहन उद्योगाला काय म्हणतात? वाहन उद्योगाला काय म्हणतात तर भारतातील सनराइज क्षेत्र असे म्हणतात. कुणाला? वाहन उद्योगाला. त्याच्यानंतर मग काय हवेत काय तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे काय? तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण ढग. त्याला काय म्हणतो आपण? ढग. ढगाला आपण काय म्हणतो तर हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांचा काय असतो?
तो एक समुच्चय असतो, ठीक आहे, ग्रुप असतो. त्यानंतर मग हम्म वायुरूप पदार्थांचे काय, वायुरूप पदार्थांचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय, ठीक आहे. वायूचं कशामध्ये, द्रवामध्ये, तर द्रवामध्ये होते म्हणजे काय ते द्रवीभवन, त्याला काय म्हणतो आपण, द्रवीभवन असे म्हणतो, ठीक आहे. आणि पाण्याचे वाफेत रूपांतर होणे त्याला काय म्हणतो आपण, बाष्पीभवन असे म्हणतो. आणि घनीभवन म्हणजे काय, तर डायरेक्ट वायू असो किंवा मग सॉलिड, त्याचं काय होतं डायरेक्ट रूपांतर सॉलिड मध्ये होते, ठीक आहे. गॅसेसचं रूपांतर डायरेक्ट सॉलिड मध्ये होते, त्याला आपण घनीभवन म्हणतो, ठीक आहे. गॅसेस जे आपल्या वायू असतात, ठीक आहे, वाफ, त्याचं काय कशामध्ये, पाण्यामध्ये रूपांतर होते, त्याला आपण सॉरी पाण्याचं रूपांतर कशामध्ये, वाफेमध्ये होते, त्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. ओके. आणि द्रवीभवन म्हणजे काय, तर द्रवीभवन म्हणजे वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होणे, त्याला म्हणतो आपण द्रवीभवन, काय, द्रवीभवन. त्यानंतर नेक्स्ट तर काय, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते, ठीक आहे. तर रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी कोणत्या खाडीवर आहे, तर धरमतरची खाडी, ठीक आहे. त्याची ट्रिक कशी लावायची, धप्पा, काय लक्षात ठेवा, धप्पा, ध पा, ठीक आहे, काय धप्पा लक्षात ठेवा. तर धप्पा काय आहे, तर धरणतरची खाडी कुठे, पाताळगंगा नदीवर. ओके. म्हणजे पाताळगंगा नदी आहे धरमतरच्या खाडीवर. ओके. हा रायगड जिल्ह्याचा प्रश्न होता, त्याच्यामुळे रायगड जिल्ह्याचा पेपर होता, त्यामुळे रायगड जिल्ह्यावर जास्त प्रश्न विचारले होते. सो काय, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. कोणते, सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा. हा झाला उलटा क्रम झाला, ठीक आहे. तर सर्वात आधी कोणती नदी पाहिजे, तर पाताळगंगा. पाताळगंगा नदी, त्याच्यानंतर मग अंबा नदी, कुंडलिका नदी आणि मग सावित्री नदी, ठीक आहे. सावित्री नदी कोणाची बाउंड्री तयार करते, तर रायगड आणि रत्नागिरीची बाउंड्री तयार करते. ओके. हा एमपीएससी ला आला होता 2023 मध्ये, सॉरी 2024 मध्ये प्रश्न आला होता पूर्व परीक्षेला. रायगड जिल्ह्यातील काय, पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील काय, महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता, तर यांना जोडणारा घाट म्हणजे अंबानेरी घाट. कोणता घाट, अंबानेरी घाट, हा पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो, बरोबर आहे, ठीक आहे. पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडणारा घाट म्हणजे कोणता, तर अंबानेरी घाट. त्यानंतर मग ऑपरेशन सरदहवा, काय, ऑपरेशन सरदहवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते, तर कोणातर्फे राबवले जाते, तर भारतीय सीमा सुरक्षा दलातर्फे हे ऑपरेशन सरदहवा राबवले जाते. ओके. त्यानंतर नेक्स्ट तर 2023चा जो प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला, तर 2023 मध्ये कोणाला मिळाला होता, तर उत्तराखंडला मिळाला. आणि यावर्षी सुद्धा कोणाला मिळाला, तर उत्तराखंडलाच मिळालेला आहे. ओके. उत्तराखंडला कशामध्ये मिळाला, तर त्यांच्या जो हॉकी आपला काय नॅशनल स्पोर्ट तिथे झाले उत्तराखंड मध्ये, त्याबद्दल त्यांना मिळाला. ओके. त्याच्यानंतर गुजरात, तर गुजरातला कधी 2024चा मिळाला होता. ओके. त्यानंतर काय नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय करण्यात आले, तर काय करण्यात आले, तर कर्तव्यपथ हे करण्यात आलेले आहे. ओके. काय नवी दिल्लीतील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले, कर्तव्यपथ हे ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीतास राज्यगीत म्हणून आता जाहीर करण्यात आले आहे. तर हे गीत कोणत्या कवीने लिहिलेले आहे, तर कोणी, राजा बढे. कोणी लिहिले आहे, कुसुमाग्रजने लिहिले आहे, केशवसूत नादोमार्ग नाही, तर कोण, राजा बढे, राजा नीलकंठ बढे यांनी काय लिहिलं आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याचे आपण किती कडवे घेतले आहेत, तर 2 कडवे घेतलेले आहेत. त्यानंतर काय, तर मग संयुक्त राष्ट्राने काय, संयुक्त राष्ट्राने 2023चा, ठीक आहे. तर आपण 2025चा लक्षात ठेवायचा. तर यावर्षी काय, क्वांटम क्वांटमवर आपला फोकस आहे. आंतरराष्ट्रीय क्वांटम दिवस, आंतरराष्ट्रीय क्वांटम वर्ष म्हणून आपण यावर्षी साजरा करत आहोत. ठीक आहे. सो त्या अनुषंगाने त्याच्यानंतर कोणता आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सुद्धा म्हणून आपण काय 2025 साजरा करत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा, आता इथं 2022 आहे, ठीक आहे.
2022चा कुणाला मिळाला तर डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला होता. ओके काय, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आता आपल्याला काय 2023 आणि 2024चा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर 2023चा कोणाला मिळाला तर अशोक सराफ यांना मिळाला आणि त्याच्यानंतर 2024चा कोणाला मिळाला तर आपला राम सुतार यांना मिळालेला आहे. कोणता, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ठीक आहे. त्या अनुषंगाने तुम्ही या दोन गोष्टी लक्षात ठेवा. काय त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता तर 2 जून, 1 मे, 2 जानेवारी. तर 2 जानेवारी काय आहे, हा स्थापना दिवस आहे. ठीक आहे. 2 जानेवारी हा काय आहे तर पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता तर कोणता, 2 जानेवारी. 2 जानेवारी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग मॅथचे प्रश्न आहेत ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. मॅथ आणि रिझनिंगचे काही प्रश्न म्हणजे याच पॅटर्नचे आहेत का ते तुम्ही मला सांगाल. ठीक आहे. अशीच ही सिरीज कंटिन्यू जर ठेवायची असेल तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज झालेल्या पेपरचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला टेलिग्राम आय डी किंवा मग या यूट्यूबच्याच कमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली मला तुम्ही मेसेज करून तसं सांगा. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.